हॅलो फ्रेंड्स, तर आपण इयत्ता 10वीच्या तिसऱ्या चॅप्टरला सुरुवात केली होती, ज्याचे नाव आहे केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन। तर आपलं हे 5th लेक्चर आहे। तर मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ केला होता त्यामध्ये असं सांगितलं होतं की हीट इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग झाल्याच्या नंतर एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन होतात। तर त्या आज आपण पाहणार आहोत एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय आणि एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय। तर पहिल्यांदा बघा, हीट इज ॲब्झॉर्ब्ड अँड गिवन अवे इन व्हेरियस प्रोसेस अँड रिएक्शन। तर काही प्रोसेसमध्ये हीट ही ॲब्झॉर्ब केली जाते, तर काही रिएक्शनमध्ये हीट गिवन अवे म्हणजे बाहेर टाकली जाते, त्याला आपण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतो। तर एंडोथर्मिक म्हणजे काय, ज्यावेळी हीट ॲब्झॉर्ब केली जाते त्याला आपण एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो। तर बघा, ज्यावेळी हा ॲरो असेल एखाद्या रिॲक्शनमध्ये आणि त्या ॲरोवर हीट इथे लिहिलेली असेल, तर याचा मीनिंग काय आहे, ते रिॲक्टंट ह्या हीटला ॲब्झॉर्ब करायलेत आणि आपल्याला प्रोडक्ट द्यायलेत। म्हणजे ती रिॲक्शन कोणती झाली, तर एंडोथर्मिक रिॲक्शन झाली, ती प्रोसेस एंडोथर्मिक प्रोसेस झाली। त्याच्यानंतर एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय, ज्या रिॲक्शनमध्ये हीट ही, मी तुम्हाला काही रिॲक्शन दिल्या होत्या, काही रिॲक्शनमध्ये हीट ही प्रोडक्टसोबत बाहेर पडते, त्याला आपण काय म्हणायचं, एक्झोथर्मिक प्रोसेस। बघा, ज्यावेळी हीट ॲब्झॉर्ब केली जाते त्याला एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतात आणि हीट गिवन आउट म्हणजे प्रोडक्टसोबत ती हीट बाहेर पडली जाते, त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक प्रोसेस। तर एंडोथर्मिक प्रोसेसचे काही एक्झाम्पल पाहूयात। पहिला म्हणजे मेल्टिंग ऑफ आईस। तर आईस हा मेल्ट होतो, कधी विचार केलाय का आईस का मेल्ट होतो? आपण फ्रीजमधून बाहेर आईस काढून ठेवल्याच्या नंतर तो आईस काय करतो, बाहेरची हीट ॲब्झॉर्ब करतो। हीट ॲब्झॉर्ब करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणलं, एंडोथर्मिक प्रोसेस। म्हणजे ह्या एंडोथर्मिक प्रोसेसमुळे म्हणजे हीट ॲब्झॉर्ब केल्यामुळे काय झालं, तो आईस जो होता तो मेल्ट व्हायला चालू झाला आणि त्या प्रोसेसला आपण एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो। तसंच सेकंड एक्झाम्पल आहे डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट। जर आपण पोटॅशियम नायट्रेटला डिझॉल्व्ह केलं तर त्याला देखील हीट लागते। पोटॅशियम नायट्रेट आपण डायरेक्ट डिझॉल्व्ह करू शकत नाही, त्याला हीट लागते। तर त्यामुळे ते जे पोटॅशियम नायट्रेट आहे ते देखील हीटला ॲब्झॉर्ब करतं आणि त्या प्रोसेसला आपण एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो। तर तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल सांगते। आपण उन्हाळ्यात सगळेजण आईस्क्रीम खातो, तर ती आईस्क्रीम आपण जेव्हा आपल्या घरी आणून ठेवतो ती काय होते, मेल्ट होते। का मेल्ट होते, जसे की आईसनी बाहेरची हीट ॲब्झॉर्ब केली, त्याच प्रकारे ही आईस्क्रीम देखील बाहेरची हीट ॲब्झॉर्ब करते आणि स्वतः मेल्ट व्हायला सुरुवात करते। तर हे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक मधले काही डिफरन्स आहेत। एक्झोथर्मिक म्हणजे काय, तर हीट गिवन अवे म्हणजे हीटला बाहेर काढून टाकतो, पण एंडोथर्मिक म्हणजे हीटला ॲब्झॉर्ब करतो, त्याला आपण एंडोथर्मिक म्हणतो आणि हीटला बाहेर काढून टाकतो त्याला आपण एक्झोथर्मिक म्हणतो। हे काही डिफरन्स होते, यानंतरच आपण लगेच पाहू। तर डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्राईड इन वॉटर म्हणजे सोडियम हायड्राईडला जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा हीट बाहेर पडते। मग हीट बाहेर पडण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर हीट बाहेर पडण्याच्या प्रोसेसला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो। तर ही कोणती प्रोसेस झाली, एक्झोथर्मिक। बघा, जेव्हा तुम्ही तुमच्या लॅबमध्ये प्रॅक्टिकल करता तेव्हा तुम्ही जर सोडियम हायड्राईडला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर एका टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही सोडियम हायड्राईडला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करता, डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर काय होतं, त्याच्यातून हीट बाहेर पडते। हीट बाहेर पडते म्हणजे काय होतं, ती टेस्ट ट्यूब तुम्हाला गरम लागेल, त्याचा अर्थ काय झाला की हीट ही बाहेर पडली, म्हणजे ही कोणती प्रोसेस झाली, तर ही एक एक्झोथर्मिक प्रोसेस झाली। तर तुम्हाला आता कळालं असेल की एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय। त्यानंतर बघा, इन प्रोसेस ऑफ डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड विथ वॉटर। तर आपल्याला एका डायल्युशन ऑफ
डायल्यूशन करायचं आहे. कशाचं करायचं आहे तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचं आपल्याला डायल्यूशन करायचं आहे. डायल्यूशन म्हणजे काय की आपण काय करायचं, हे बीकर आहे, या बीकरमध्ये पाणी घ्यायचं. समजा इतकं तुम्ही पाणी घेतलं आहे. पाणी घेतल्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घ्यायचं आणि त्याला ड्रॉप 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 वाईज टाकायचं आणि त्याला डिझॉल्व्ह करायचं. असं केल्याच्यानंतर काय होतं ते सल्फ्युरिक ॲसिड डायल्यूशन होतं. जर तुम्ही तेच बीकर घेऊन त्यात सल्फ्युरिक ॲसिड, हे वॉटर आहे आणि हे ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, तर दुसऱ्या बीकरमध्ये तुम्ही काय केलं, जर या बीकरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घेतलं आणि या सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जर तुम्ही वॉटर टाकलं तर खूप मोठा ब्लास्ट होतो. हे सल्फ्युरिक ॲसिड या वॉटरला देखील ॲसिडच्या फॉर्ममध्ये घेऊन टाकतं आणि बाकीची हीट जी असते ती बाहेर टाकतं. तर असं ही प्रोसेस चुकीची आहे, तुम्ही चुकून देखील करू नका. जेव्हा तुम्हाला एखादं कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड डायल्यूट फॉर्ममध्ये करायचं असतं तेव्हा एका बीकरमध्ये तुम्ही वॉटर घ्या, त्या वॉटरमध्ये ड्रॉप 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 कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडचे टाकून त्याला डिझॉल्व्ह करा. तसं केल्यामुळे आपल्याला जे सोल्युशन भेटतं ते डायल्यूट भेटतं. जर थोडंही चुकलात, प्रोसेस उलटी केली की सगळं खराब होतं. म्हणजे हे डायल्यूट न होता जे वॉटर टाकले तेच कॉन्सन्ट्रेशन होतं आणि त्यामुळे म्हणजे एक ब्लास्ट होतो. असं जमतच नाही, असं करणं चुकीचंच आहे. तुम्ही ट्राय जरी केलं तरी ते होत नाही. तर डायल्यूट जेव्हा आपल्याला एखादं करायचं असतं तेव्हा याच मेथडनी करायचं. दिस इज अ करेक्ट मेथड अँड दिस इज अ रॉंग मेथड. तर तुम्हाला समजलं असेल की जर तुम्हाला एखादं कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड डायल्यूट कसं करायचं कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगायचं, एका बीकरमध्ये वॉटर घ्या, त्या वॉटरमध्ये एक ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडचा टाकून डिझॉल्व्ह करा, परत दुसरा ड्रॉप टाका. असं जी प्रोसेस आहे त्याला आपण डायल्यूट प्रोसेस, त्या सोल्युशनला डायल्यूट करतो. तर ही प्रोसेस रॉंग आहे. तर वेन द NaOH डिझॉल्व इन वॉटर, जेव्हा आपण NaOH वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा हीट इज गिवन आउट, म्हणजे त्याच्यातली जी हीट असती ती बाहेर पडती आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतो. आणि हीट बाहेर पडली म्हणजे काय झालं, टेम्परेचर इन्क्रीज झालं. तर मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये एका प्रोसिजरमध्ये सांगितलं होतं की टेम्परेचर इन्क्रीज होतं. तर टेम्परेचर इन्क्रीज होतं म्हणजे काय होतं, त्या ठिकाणी एक्झोथर्मिक प्रोसेस होते. तर द प्रोसेस हीट इज गिवन आउट आर कॉल्ड एक्झोथर्मिक प्रोसेस. तर इथं तेच सांगितलं आहे, जर हीट ही बाहेर पडली, गिवन आउट झाली म्हणजे बाहेर पडली, हीट जर बाहेर पडली तर त्या प्रोसेसला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो. पण जर हीट ॲब्झॉर्ब केली तर त्याला आपण एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. तर हा डिफरन्स आहे यांच्यात. तर आपण एक्झाम्पल पाहूया. कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर. कॅल्शियम ऑक्साईड हा सॉलिड फॉर्ममध्ये आहे आणि वॉटर लिक्विड फॉर्ममध्ये. त्याच्यापासून आपल्याला हा प्रोडक्ट भेटला आणि हीट भेटली. मी जेव्हा हे एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं तेव्हा देखील तुम्हाला सांगितलं होतं की हीट जशीच्या तशी बाहेर पडते. दिस इज अ हीट. तर ही बघा, दोन प्रोडक्टपासून आपल्याला एक प्रोडक्ट भेटला. कॉम्बिनेशन रिॲक्शन. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये टाईप्स ऑफ रिॲक्शन पाहिले होते. तेव्हा आपण पाहिलं होतं जेव्हा दोन रिॲक्टंटपासून एक प्रोडक्ट भेटतो त्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतो. तर ही एक कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. या दोन प्रोडक्टपासून, ह्या दोन रिॲक्टंटपासून हा एक प्रोडक्ट भेटला आणि हीट भेटली. तर ही कोणती रिॲक्शन झाली, म्हणजे हीट आउट केली, गिवन आउट. आपण काय सांगितलं, जेव्हा हीट गिवन आउट होते त्यावेळी कोणती रिॲक्शन असते, तर एक्झोथर्मिक प्रोसेस असते. म्हणजे ही रिॲक्शन झाली एक्झोथर्मिक. बघा, जेव्हा
हीट ॲब्झॉर्ब, जर इथे हीट असेल तर एखाद्या दोन रिॲक्टंटला रिॲक्ट होण्यासाठी हीटची गरज आहे, म्हणजेच ते दोन रिॲक्टंट हीट ॲब्झॉर्ब करतात. हीट काय करतात? ॲब्झॉर्ब करतात. आणि जेव्हा ही हीट ॲब्झॉर्ब होते त्या प्रोसेसला आपण एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. जेव्हा ही हीट ॲब्झॉर्ब होते तेव्हा एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. आणि जेव्हा ही हीट गिवन आउट म्हणजे बाहेर पडते, या दोन ह्याच्यात जी हीट आहे तो हे दोन रिॲक्टंट रिॲक्ट झाल्याच्यानंतर हा प्रोडक्ट भेटला आणि हीट गिवन आउट झाली, बाहेर पडली, म्हणून या रिॲक्शनला, या प्रोसेसला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो. आणि त्यांनी तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये एक क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिझोल्यूशन अँड केमिकल रिॲक्शन. तर डिझोल्यूशन आणि केमिकल रिॲक्शनमध्ये काय फरक आहे? डिझोल्यूशन म्हणजे काय मी तुम्हाला आत्ता सांगितलं, एखादं कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करून डायल्यूट सोल्युशन बनतो. तर त्या डायल्यूट सोल्युशनमध्ये आणि रिॲक्शनमध्ये डिफरन्स काय त्यांनी तुम्हाला इथं विचारलं आहे. तर बघा, ही एक रिॲक्शन आहे, कॉपर सल्फेट प्लस लीड, पी बी हा कशाचा आहे? लीडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर कॉपर सल्फेट प्लस पी बी लीड, तर लीड सल्फेट प्लस कॉपर हा आपल्याला प्रोडक्ट भेटतो. या दोन रिॲक्टंटपासून आपल्याला हा प्रोडक्ट भेटतो. काय झालं बघा, याच्या ज्या केमिकल प्रॉपर्टी आहेत, फिजिकल प्रॉपर्टी आहेत, त्याच्यापेक्षा यांच्या ह्या डिफरंट असतील. म्हणजे या दोघांच्या प्रॉपर्टी सेम आहेत का? तर नाही. हे या दोन रिॲक्टंटपासून हा प्रोडक्ट तयार झाला, त्याला आपण काय म्हणतो? केमिकल रिॲक्शन. पण जर तुम्ही डिझोल्यूशन ही प्रोसेस बघत असताना काय केलं होतं की कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड घेतलं होतं. समजा हे एक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण एक ॲसिड घेतलं आहे आणि त्याला आपण कशासोबत डिझॉल्व करतो? एका बिकरमध्ये वॉटर घेतो आणि ड्रॉप वाईज हे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड टाकतो. तर आपल्याला काय मिळतं की डायल्यूट H2SO4. तर बघा, इथं देखील कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे आणि इथे डायल्यूट H2SO4 आहे. तर तुम्हाला इतकं कळालं असेल की दोन्हीत म्हणजे फॉर्म्युला जे रिॲक्टंटमध्ये आहे तोच प्रोडक्टमध्ये आहे, यांच्यात काही चेंज झाला आहे का? फक्त कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडचे डायल्यूट ॲसिडमध्ये रूपांतर झालं आहे आणि इथे पूर्ण त्यांची प्रॉपर्टी चेंज झाली आहे. म्हणजे केमिकल रिॲक्शन आणि डायल्यूशन ही प्रोसेस या दोघात जे फरक आहे तो हा आहे की यांचा पूर्ण केमिकल रिॲक्शन ही चेंज होते. पण डायल्यूशनमध्ये कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडचं डायल्यूट ॲसिड तयार होतं. बघा, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणजे आपल्या बोटावर वगैरे पडलं, कुठं पडलं तर आपल्या बोटाला जळतं बोट. पण डायल्यूट ॲसिडला तुम्ही हात लावा, काही करा, म्हणजे ते किती पर्सेंटमध्ये डायल्यूट बनवलं याच्यावर डिपेंड असतं. तर हे होता डिफरन्स कशाचा? डायल्यूशनचा आणि केमिकल रिॲक्शनचा. ही होती केमिकल रिॲक्शन आणि हे होतं डायल्यूशन. तर हा डिफरन्स तुम्हाला कळालाच असेल. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. तर आपल्याला टेक इन टू अकाउंट द टाईम रिक्वायर्ड फॉर द फॉलोइंग प्रोसेस. म्हणजे खाली काही प्रोसेस दिल्या आहेत आणि त्या प्रोसेसला आपल्याला रेटिंग करायची. रेटिंग काय करायची? खालच्या प्रोसेस वाचायच्या आणि आपल्याला सांगायचे की ती प्रोसेस म्हणजे ती जी रिॲक्शन आहे ती फास्ट रिॲक्शन आहे की स्लो रिॲक्शन आहे. तर पहिली प्रोसेस आपण पाहून घेऊयात. कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑफ इग्निशन. म्हणजे आपण गॅस पेटवल्याच्या नंतर तो फास्ट पेटला जातो की नाही? जर हा गॅस आहे त्याला आपण पेटवल्याच्या नंतर फास्ट इथे पेटला जातो की नाही? तर हो. तर ही रिॲक्शन कुकिंग ऑफ गॅस स्टार्ट बर्निंग ऑफ इग्निशन ही एक फास्ट रिॲक्शन आहे. पण स्लो रिॲक्शन कशा असतात? तर आपण दुसरी प्रोसेस पाहूया. त्यात पाहूया की
त्याचा रेट काय आहे, फास्ट आहे की स्लो आहे. तर आपल्याकडे दुसरे एक्झाम्पल आहे आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. म्हणजे आयर्न म्हणजे काय, लोखंड. आपल्या सगळ्यांच्या घराला गजाळी असती, गेट असतं, दरवाजा असतं, खिडकीला गजाळी असती, काहीतरी असतं. ते म्हणजे काय झालं, आयर्न. आयर्न म्हणजे काय, लोखंड. तर ते लोखंड त्यांनी विचारले गंजतं का, गंजतं की नाही, तुम्हाला माहिती की नाही. तर आयर्न रस्टिंग होतं म्हणजे ते आयर्न गंजतं. पण ही एक खूप स्लो रिॲक्शन आहे. आयर्न रस्ट लगेच्या लगे 10 तासात, 20 तासात, 25 तासात होत नाही. तर ती एक खूप स्लो प्रोसेस आहे. त्याच्यासाठी समजा 2-3 वर्ष 2 to 3 years तरी लागतात. तर आयर्न रस्टिंग ही एक स्लो रिॲक्शन आहे. आणि जर आपण गॅस पेटवला तर तो लगेच्या लगे पेटतो ना, का त्याला लागतात 2-3 दिवस पेटवायला, नाही. तर ती क्विकली रिॲक्शन होते, म्हणजे ती फास्ट रिॲक्शन असते. आणि जे आयर्न रस्टिंग ही स्लो रिॲक्शन असते. तर थर्ड एक्झाम्पल आहे इरोजन ऑफ रॉक टेक्स प्लेस फ्रॉम सॉईल. तर बघा, तुम्ही लहानपणापासून शिकत आलेला आहात. तर आपल्याला माहिती की सॉईलचा 1 सेंटीमीटर लेअर बनण्यासाठी कमीत कमी 50 वर्ष तरी लागतात. पण इथं आपल्याला इरोजन ऑफ रॉक, तर इरोजन ऑफ रॉक हा जो रॉक बनण्यासाठी जो वेळ लागतो तो 250 इयर्स. एक लेअर बनण्यासाठी, 1 सेंटीमीटरचा एक लेअर बनण्यासाठी याला 250 वर्ष लागतात. मग ही प्रोसेस फास्ट रिॲक्शन झाली की स्लो रिॲक्शन झाली, विचार करा. ही रिॲक्शन कोणती झाली, तर ही एक स्लो रिॲक्शन झाली. गॅस पेटवल्या पेटतो, ती झाली फास्ट रिॲक्शन. पण या प्रोसेसला हे सॉईल बनण्यासाठी वेळ लागतो, ती स्लो रिॲक्शन झाली. आणि चौथं लास्ट एक्झाम्पल आहे अल्कोहोल इज फॉर्म्ड मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. म्हणजे अल्कोहोल बनण्यासाठी हा देखील वेळ लागतो, अल्कोहोल बनण्यासाठी खूप वेळ लागतो. तर ही देखील एक स्लो रिॲक्शन झाली. तर तुम्ही या सगळ्या ह्याच्यात पाहिलं असेल, काही रिॲक्शन स्लो आहेत तर काही रिॲक्शन फास्ट असतात. पण त्या फास्ट रिॲक्शन आणि स्लो रिॲक्शन, जर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू, जर आपण दूध घेतलं, दुधाला विरजू टाकलं, म्हणजे आपण मिल्क इज कन्वर्टेड फ्रॉम कर्ड. जर आपण दुधाचं आपल्याला दही बनवायचे आणि उन्हाळा आहे, उन्हाळ्यात दुधाचं दही खूप फास्ट बनतं. बघा, हे दूध आहे, मिल्क इज कन्वर्टेड इनटू कर्ड. तर दुधाचं दही उन्हाळ्यात फास्ट बनतं का, तर तिथे टेम्परेचरचा प्रश्न असतो, टेम्परेचरवर डिपेंड असतं. पण तेच दूध जर तुम्ही हिवाळ्यात घेतलं तर त्याच दुधाचं दह्यात रूपांतर व्हायला वेळ लागतो. तर कशामुळे असं झालं उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात, तर टेम्परेचरमुळे असं झालं. तर असेच काही टेम्परेचरसारखे फॅक्टर्स आहेत आणि ते फॅक्टर्स अशा केमिकल रिॲक्शनला अफेक्ट करतात. तर काही टेम्परेचरमुळे, काही फॅक्टर्समुळे या रिॲक्शनला बनण्यासाठी वेळ लागतो किंवा क्विकली होतात. तर ते फॅक्टर्स ऑफ अफेक्टिंग दिस केमिकल रिॲक्शन, म्हणजे ते फॅक्टर्स कोणते हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.